चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय म्हणजे मुंबई हायकोर्ट भरती 2025 ची ही मेगा भरती निघाली आहे। त्याच्यामध्ये तुमचं स्टेनोग्राफर आहे, पिऊन आहे, ड्रायव्हर आहे, अजून वेगवेगळ्या पोस्ट आहेत मित्रांनो, क्लर्क आहे। याच्यासाठी खूप मोठी मेगा भरती निघली आहे, ज्याच्यामध्ये की 2381 एवढ्या प्रमाणात पदे आहेत मित्रांनो। आता प्रत्येक पदावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, कारण की सगळी डिटेल्स तुम्हाला माहित आली पाहिजे। तर आता स्टेनोग्राफर या पदासाठी तुम्ही सर्व माहिती जाणून घ्या, कारण की याचा जो पगार आहे तो खतरनाक असणार आहे। डायरेक्ट डीवायएसपी उपजिल्हा अधिकारी या ग्रेडचा पगार तुम्हाला इथे मिळणार आहे आणि एक्झाम सुद्धा बाकीचा क्रायटेरिया सुद्धा खूप सोपा आहे। तर किती पगार असणार आहे, किती जागा हे जाणून घेऊया मित्रांनो। आता स्टेनोग्राफर मध्ये दोन पदासाठी आहेत, एक म्हणजे लोअर स्टेनोग्राफर आणि दुसरं म्हणजे हायर ग्रेड स्टेनोग्राफर। ओके, याच्यामध्ये लोअर मध्ये 56 टोटल व्हॅकन्सी आहेत आणि हायर ग्रेडला 19 व्हॅकन्सी आहेत। आता इथे मुंबईसाठी लोअर ग्रेडला 44, नागपूरसाठी 4 आणि छत्रपती संभाजीनगरच्या कोर्टसाठी फक्त 8 व्हॅकन्सी आहेत। अशा मिळून 56 व्हॅकन्सी आहेत लोअर ग्रेड फॉर स्टेनोग्राफर पदासाठी। ठीक आहे, इथे जर याचा पे स्केल बघितलं मित्रांनो, S18 प्रमाणे तुम्हाला इथे पे स्केल मिळणार आहे, म्हणजे किती 49,100 ते 1,55,800 इथपर्यंत तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। ते फक्त लोअर ग्रेड साठी, आणि ही सॅलरी म्हणजे एसपी डीवायएसपी उपजिल्हाधिकारी या लेवलला मॅच होते मित्रांनो। तुम्ही अजून सर्च करून बघा, माहिती काढून घ्या, तुम्हाला याचा पे स्केल काय तो कळेल। आता हायर ग्रेड म्हणजे याला फक्त 19 व्हॅकन्सी आहेत, त्या कुठे आहेत? मुंबई हायकोर्ट साठी 9 आहेत, नागपूरसाठी 2 आणि छत्रपती संभाजीनगरसाठी 8। आणि याचा पे स्केल लोअर ग्रेड पेक्षा 2 ने जास्त आहे, म्हणजे S20 नुसार तुम्हाला पे स्केल मिळणार आहे मित्रांनो। ग्रेड आहे त्यांचा 56,100 ते 1,77,500 एवढा रुपये तुम्हाला पगार मिळणार आहे। आता एवढी सॅलरी म्हटलं तर कलेक्टर उपजिल्हाधिकारी आणि डीवायएसपी या लेवलच्या ज्या पोस्ट असतात त्यांना मिळत असते, म्हणून ही संधी खूप मोठी आहे, सुवर्ण संधी आहे, याचा पुरेपूर फायदा घ्या मित्रांनो। ठीक आहे, आता याचं एज लिमिट काय असणार आहे? कमीत कमी तुमचं 21 ते 38 वर्ष एवढं लिमिट असायला पाहिजे, तुमचं वय मर्यादा एवढी असायला पाहिजे। आता याच्यामध्ये +5 इयर्स तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ऍड झाले तरी चालू शकतील, पण ते कॅटेगरीनुसार, तुम्ही SC ST मध्ये असाल तर त्याच्यामध्ये 5 इयर्सचा तुम्हाला वयाची सुद्धा सूट दिलेली आहे मित्रांनो। त्याच्यानंतर पात्रता लोअर ग्रेड आणि हायर ग्रेड ह्या दोन्हीसाठी जवळपास पात्रता सेमच आहे, फक्त थोडाफार मायनर चेंज आहे। तो कुठला आणि काय असणार आहे ते पाहूया। पात्रता असणार आहे एनी ग्रॅज्युएट, कुठल्याही विद्यापीठातून एक पदवी तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे, पास आउट झालेलं पदवी असणं तुमच्याकडे खूप आवश्यक आहे मित्रांनो। त्याच्यानंतर कॉम्प्युटर टायपिंग MSCIT झालेलं असणं आवश्यक आहे, त्याचं सर्टिफिकेट सुद्धा असणं आवश्यक आहे मित्रांनो। त्याच्यानंतर इंग्लिश टायपिंग 40 WPM असणं तुम्हाला येणं खूप आवश्यक आहे मित्रांनो। त्याच्यानंतर इंग्लिश शॉर्ट हँड स्पीड लोअर ग्रेड साठी आहे 80 WPM आणि हायर ग्रेड साठी आहे 100 WPM। हाच फक्त इथे मायनर गॅप आहे, मायनर फरक आहे लोअर ग्रेड आणि हायर ग्रेड साठी। तो म्हणजे कुठला? तुमचं इंग्लिश शॉर्ट हँड स्पीड लोअर ग्रेड साठी 80 WPM पाहिजे आणि हायर ग्रेड साठी 100 WPM। बाकीची जी पात्रता आहे तुमची ती सेम असणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर यासाठी अर्ज कधी करू शकता, तर याची डेट, अर्ज सुरू होण्याची डेट आहे 15 डिसेंबर ते 5 जानेवारी मधून। अजून तुमच्याकडे भरपूर वेळ आहे अर्ज सुरू व्हायला आणि अर्ज भरायला पण, म्हणून ह्या संधीचा फायदा घ्या। 15 डिसेंबर ते 5 जानेवारी ही डेट नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून तुमच्या लक्षातून जाता कामा नये मित्रांनो। आणि हा जो अर्ज आहे तो ऑनलाईन मोड पद्धतीने फिल करता येणार आहे। परंतु इथे एक दुसरी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, इथे लोअर ग्रेड आणि हायर ग्रेड जे आहे ते मुंबई हायकोर्ट, छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट आणि नागपूर हायकोर्ट मध्ये या तिन्हीपैकी फक्त एकाच कोर्ट मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। म्हणजे काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की
मुंबईमध्ये सुद्धा अप्लाय करू शकतो, छत्रपती संभाजीनगरला अप्लाय करू शकतो आणि नागपूर हायकोर्टसाठी पण अप्लाय करू शकतो. तर असं नाहीये, फक्त तिन्ही पैकी एकालाच तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता मित्रांनो. याच्यासाठी फीस किती असणार आहे, म्हणजे ज्यावेळेस अर्ज करता त्यावेळेस एक शुल्क असते, ती फीस आहे 1000 रुपये. म्हणजे कुठलीही पोस्ट असू द्यायची 1000 रुपये तुम्हाला पे करावं लागणार आहे. तर याची ऑनलाईन फीस आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये निवड प्रक्रिया कशी असणार आहे, कारण सगळ्यात महत्वाचा विषय असतो निवड प्रक्रिया. तुम्ही अर्ज भरला, अभ्यास केला, ठीक आहे, सॅलरी पण चांगली आहे, पण निवड तुमची कशी होणार हे महत्वाचं जाणून घेणं आहे. शॉर्ट हँड टेस्ट होणार आहे सुरुवातीला, त्याच्यानंतर टायपिंग टेस्ट होणार आहे आणि थर्ड तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे, म्हणजे मुलाखत होणार आहे. फक्त 3 सिंपल स्टेप्स आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं एकदम इझी पद्धतीने शॉर्टिंग आणि निवड प्रक्रिया होणार आहे. या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन सोयीस्कर होईल मित्रांनो. आता तुमची पगार तर भरमसाठ आहे, म्हणजे 1,55,000 ते 1,77,000 पर्यंत, म्हणजे क्लास 2 ऑफिसर लेवलची पगार आहे स्टेनोग्राफर साठी मित्रांनो. पगार आहे, पण आता नेमकं पगाराप्रमाणे काम काय असणार आहे नेमकं स्टेनोग्राफरचं. आता तुम्ही हायकोर्ट म्हटलं की सगळे न्याय निवाडा आलं, कोर्ट केसेस आल्या, बाकीच्या गोष्टी आल्या. आता नेमकं स्टेनोग्राफरचं काम काय असतं, तर न्यायालयातील सर्व बोललेले शब्द लिहून घेणे, नंतर रेकॉर्ड करणे कॉम्प्युटरवरती. म्हणजे काय, ज्यावेळेस एखाद्या केसची सुनावणी असेल किंवा समन्स बजावणे असतील किंवा एखाद्या नोंदणी करणं असेल, जे काही कोर्ट रूम मध्ये बोललं जातं ते लिहून घेणे, त्याच्यासाठीच ही क्रायटेरिया आहे. हायर आणि लोअर ग्रेड साठी 8 EWPM आणि 100 WTM. ठीक आहे, ते जेवढं काही बोललं जातं ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, नंतर कॉम्प्युटरवरती टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर डेली प्रोसिडिंगची नोंद घेणे, म्हणजे जे काही तुमचं डेली कोर्ट मध्ये मॉर्निंग टू कोर्ट बंद होईपर्यंत जे काही प्रोसेस होत असतात त्याचं तुम्हाला रेकॉर्ड म्हणजे नोंद घ्यायची आहे. हे तुमचं दुसरं मेन आणि महत्वाचं काम आहे मित्रांनो. त्याच्यानंतर नोट्स, ऑर्डर, समन्स, इतर पत्रे टाईप करणे. आता ज्यावेळेस सुनावणी होत असते किंवा एखाद्या गोष्टीचा निकाल लागत असतो, ते पूर्ण ऐकून घेणे, त्याच्या नोट्स तयार करणे, त्याच्या ऑर्डर्स काढणे, काही समन्स काढायचे ते काढणे, त्याच्यानंतर ते टाईप करणे आणि इतर काही डॉक्युमेंट असतील, पत्रे असतील तर ते तुम्हाला तिथे नोंद करावं लागतात मित्रांनो. चौथा महत्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट आणि अतिशय जबाबदारीचं काम म्हणजे गोपनीय दस्तऐवज तयार करणे. समटाइम्स काय होतं मित्रांनो, की काही केसेस किंवा काही घटना अशा असतात की त्याला खूप गोपनीयता पाळली जात असते, त्याच्यामुळं हे पब्लिकली कुठेही पब्लिश केलं जात नाही ह्या गोष्टी. त्याच्यामुळे गोपनीय दस्तऐवज निर्माण करणे, त्याचा रिपोर्ट तयार करणे हे सगळ्यात महत्वाचं आणि जबाबदारीचं काम स्टेनोग्राफरचं असतं मित्रांनो. ठीक आहे, आणि सेकंड लास्ट जे आहे कोऑर्डिनेट, जे काय स्टाफ आहे कोर्टचा त्यांच्याशी सर्वांशी कोऑर्डिनेट करणं आणि दस्तऐवजीची नोंद सगळ्या करणं हे त्याचं मेन काम आहे. आणि 6वं म्हणजे तुमचे डेली रेकॉर्ड्स प्रिपेअर करणं. जे काय आपण ऑफिसमध्ये असाल किंवा इतर गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये नोकरी करत असाल, तिथे एक डेली रुटीनचं वर्क बेसिस असतं, वर्क प्लॅन असतो. ते डेली रेकॉर्ड आपल्याला जसे मेंटेन करावं लागतं, सेम स्टेनोग्राफरला पण त्याच्या रिलेटेड त्याच्या कामाच्या रिलेटेड डेली रेकॉर्ड नोंद करावे लागतात. हे सुद्धा खूप जबाबदारीचं आणि मोठं काम आहे. किंवा न्यायाधीशांनी काय अजून स्टेनोग्राफरला त्याच्या रिलेटेड काही कामे सांगितली, जसं रिपोर्ट प्रिपेअर करणे, त्याच्यानंतर रेकॉर्ड बनवणे, हे सुद्धा स्टेनोग्राफरचंच काम आहे. तर मित्रांनो, मुंबई हायकोर्ट 2025 जी मेगा भरती आहे त्याचा पुरेपूर तुम्ही फायदा घ्या, कारण ही सुवर्ण संधी तुम्हाला परत मिळणार नाही. आणि पगार जर पाहिला तर तुमचं करिअर सेट आहे, तुम्ही फायनान्शियली फ्रीडम इथे मिळू शकता 4 ते 5 वर्षामध्ये करिअरच्या, कारण की पगार इथे भरमसाठ आहे. कुठल्याही पोस्टला बघा, मेगा भरतीमध्ये आता जेवढ्या काय आहेत, प्यून आहे, स्टेनोग्राफर आहे, क्लर्क आहे, ड्रायव्हर आहे, या स्टेनोग्राफर पदास एवढे पगार तुम्हाला कुठेच मिळणार नाही. आणि काम पण एकदम ऑफिशियली आणि सोयीस्कर चांगल्या पद्धतीचं काम असणार आहे मित्रांनो. म्हणून या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण क्लर्क, पिओन, ड्रायव्हर आणि इतर ज्या पोस्ट ज्या की मुंबई हायकोर्ट मेगा भरतीमध्ये असणार आहेत त्याच्यावर सेपरेटली व्हिडिओ बनवणार आहात, कारण की एकाच व्हिडिओमध्ये किंवा खूप लेंदी होत असल्यामुळे प्रत्येक पोस्टची माहिती, त्याच्या जागा, पात्रता, पगार आणि पूर्ण डिटेल्स डीप गोष्टी घेता येत नाही. म्हणून आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना वेतन, काम आणि या सुवर्ण संधीचा फायदा घेता आला पाहिजे मित्रांनो.
तर भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि काही डाऊट असेल तर कमेंट करा. मित्रांनो, जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम.